कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे बघ, ताईला काहीतरी बोलायचंय तुमच्याशी। हा, मला काहीतरी बोलायचंय तुमच्याशी। त्याआधी तुम्ही इथे बसा। ये ये इथे, बस 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 बस। शिवा तू पण बस। ऐका ना, काय बोलायचंय? सांगते आशू, शिवाने तुला कसं प्रपोज केलं हे आम्हाला सगळ्यांनाच माहितीये, पण तू शिवाला कसं प्रपोज केलंस ह्याच्याबद्दल कुणालाच काहीच खबर नाही लागू दिलीस। फक्त उत्तर कळलं एवढं सांगून कसं चालेल? ह्याची आत्ता काय गरज आहे हे सगळं बोलायची? काय म्हणजे आम्हाला कळायला नको का आमचा भाऊ किती रोमॅन्टिक आहे ते? काय संपदा? हा, मग काय कळलंच पाहिजे। सांग सांग दंबू, सांग ना आम्हाला पण। आत्ता आशू गप्प बस, जे विचारलं ना ते सांग आणि पटकन पटकन सांग। हा आशू, एक मिनिट। संपदा, आपल्याकडे आईस्क्रीम आहे का? मग जाऊन घेऊन ये ना, तेवढा जरा माहोल क्रिएट होईल। लगेच सांगते। ए थांबा, पटकन घेऊन या। ऐका ना, आशू थकलाय उगाच, आपण आता कशाला? अरे बापरे, केवढं प्रेम! बापरे आशू सांग ना लवकर। अरे म्हणजे कळायला पाहिजे ना, तू नक्की कसं प्रपोज केलंस? गुडघ्यावर बसून केलंस का? सांग ना पटकन। ए थांबा थांबा थांबा, मी आल्याशिवाय अरे! नाही सांगायचं। आता सांगा 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 लवकर। काही नाही, तेच गुडघ्यावर बसून प्रपोज केलं। घ्या एवढंच। काय सांगितलंस? आता म्हणजे अजून काय? ए डंबू यार, व्यवस्थित सांग ना जरा। काय उत्तर दिलं? हे बघ, असं नको सांगू, जरा जरा मोकळेपणाने सांग ना, इन डिटेल सांग सगळं। मोकळेपणाने? हा म्हणजे आशूने एकदम छान सगळी तयारी केली होती। ते छान असं सजवलं होतं, फुगे वगैरे पण होते। छान केलं होतं सगळं। छान होतं सगळं, छान होतं। ए डंबू यार, लाजू नकोस ना, सांग ना जरा। आता अजून काय सांगायचं? केलं आता, झालं। हो, मग डान्स पण केला असाल ना? डान्स? हा, डान्स झाला, डान्स केला, मस्त डान्स केला। गुडघ्यावर बसलो, डान्स केला, डिझाईन, डेकोरेशन। हे सांगतात त्यावरून नेमकं काय झालंय हे कळत नाहीये, पण नक्कीच काहीतरी गडबड दिसते। ए दादा ऐक ना, जरा असं लाजू नको, असं मोकळेपणाने सांग, लवकर सांग ना यार। मी लाजतोय? हो। अरे आशू, पण उत्तर डंबो यार, असं चीटिंग नाही करायची यार। अरे असं काय करतोय हा? आता आशू नाही, मला सहनच होत नाहीये। काय होत? हो मला कळतंय सगळं अवघड आहे, पण बघ शिवा, काय मी ना खोटं वागू शकत नाही लोकांशी। मला जमतच नाही ते। तुझं म्हणणं आहे का सगळं खरं सांगून टाकायचं? मला माहित नाही। हे बघ आशू, खरं सांगायला ना काही प्रॉब्लेम नाहीये, खरंच। पण आपण जर त्यांना सांगितलं की तुम्हाला वाटतंय तसं त्या दिवशी काहीच घडलं नाही, कोणी कोणाला प्रपोज, तुला कळतंय का ह्याने अख्खं घर डिस्टर्ब होईल। तुला ते चालणार आहे का? नाही चालणार आहे, ऑफकोर्स। मी तेच म्हणतेय। हे बघ, आधीच भाऊ आणि सीताईंवर खूप गोष्टी आल्यात। ते ऑफिसचं सगळं झालं, त्यामुळे भाऊ एवढे आजारी होते, आता सीताई पण आजारी होती। त्यांना उगाच आपल्यामुळे कशाला त्रास? हो मला कळतंय, पण काय ना, मी कोणाच्या नजरेला नजर देऊन बोलू शकत नाही। हे बघ, मला कळतंय तुला सगळं जड जातंय। थोडे दिवस का होईना आपल्याला हे नाटक करावं लागेल, नाही तर तू मला ते उत्तर देऊन टाक। शिवा, मला आत्ता या विषयावर बोलायचं नाही। ठीक आहे, तू सॉरी, तू शांत हो, तू पाणी घे। मी येतो, मी आहे, शांतच आहे। वा, मला जे वाटलं होतं तसंच घडतंय। आता या संधीचं सोनं मी करणारच। शिवा, हे नाटक खूप जड जाणार आहे तुला। मी शांतच आहे, पण आपलं जे काही चाललंय ना ते मला नाही आवडत आहे। घरच्यात सगळ्यांना वाटतंय की आपलं काहीतरी आहे, आपलं लव्ह स्टोरी सुरू झाली ऑलरेडी,
असं काही नाहीये. हो हे बघ मला सगळं कळतंय पण आपल्याकडे दुसरं ऑप्शन नाहीये ना. अशोक कोण आहे? तर ऐक मी काय म्हणतो, आपण काय ते सॉर्ट केलं पाहिजे. मी असं खोटं वागू शकत नाही, ऍटलिस्ट मी तरी. आशू मला कळतंय पण हे सगळं तुझ्यावरच आहे. तू क्लिअर उत्तर दिलं तर क्लिअर आपण सांगून टाकू क्लिअर सगळ्यांना. मग तो झालं की आपल्यात अजिबात प्रेम नाहीये आणि मी तुला होकार दिलेला नाहीये हे सांगून टाकू ना. झालं सगळं मग. ओके ओके. आशू तुझ्या प्रेमात पडल्यापासून तू माझ्या प्रेमात पडण्याची वाट बघतेय मी. आपलं मैत्रीचं नातं त्या पलीकडे जाईल याची वाट बघतेय. आपण दोघं एकमेकांचे आहोत. आपलं एकमेकांवर प्रेम हे असं कधी होईल रे? हे माझं स्वप्नच राहील. बिचारी शिवा, तुझं आणि आशूचं एकत्र येण्याचं स्वप्नच राहणार आहे आता. किट्टू डार्लिंग मला सांग, ही आपण स्पेशल ओकेजन साठी रिझर्व ठेवली होती ना, मग आता का काढलीस? अरे आज एक्स्ट्रा स्पेशल ओकेजन आहे. अगं पण काय? दिव्याने जी बातमी दिली होती ना ती खरी ठरलीये सुहास. काय म्हणजे आशू आणि शिवा नाटक करतायत? हो. म्हणजे आशूने शिवाला प्रपोज केलेलं नाहीये? नाही. किट्टू डार्लिंग आता सगळं आपल्या मनासारखं घडायला लागलंय हो ना? मग चल आपण जाऊन सांगूया सगळ्यांना. सुहास, प्रत्येक गोष्टीची घाई कशी असते रे तुला? हे बघ, काही गोष्टींची ना वेळ ठरलेली असते आणि त्या गोष्टी वेळेत झालेल्याच बऱ्या असतात. त्यामुळे जरा धीर धर आणि मला एक महत्वाचं काम करायचंय. हे ना? हे महत्वाचं काम नाहीये, तू थांब रे जरा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.